शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अशी ऐतिहासिक घोषणा केली आहे ज्याने महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा सातबारा पुन्हा एकदा कोरा होणार आहे। त्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। थकीत कर्जदारासाठी ही मोठी बातमी आलेली आहे। थकीत कर्जदारांना आनंदाची बातमी। OTS योजना 2026-27 लागू। कोण पात्र आणि कोण अपात्र, संपूर्ण माहिती पाहूया। तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजना राबवली जात असतानाच राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या थकबाकीदार कर्जदारांना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। आता हे GR निर्गमित झालेला असून मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट बघितलेला आहे आणि नागरी सहकारी पतसंस्थांना समोपचार कर्ज परतफेड योजना लागू करण्यासाठी 21 मार्च 2027 पर्यंतची मुदतवाढ दिलेली होती आणि याच माध्यमात आता राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकेंना सुद्धा एक रकमी कर्ज परतफेड योजना आता OTS योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता 31 मार्च 2027 पर्यंत राज्यातील नागरी सहकारी बँकेसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचमध्ये आपण पाहू शकता योजनेचे नाव आहे नागरी सहकारी बँकेसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना 2026-27। याच्यामध्ये 31 मार्च 2025 पर्यंत जी कर्जमाफी डाऊटफुल किंवा त्यावरील वर्गावरील समाविष्ट करण्यात आलेली आहे अशी कर्ज खाती याच्यासाठी पात्र ठरणार आहे। 31 मार्च 2026 अखेर अनुत्पादन कर्जाच्या म्हणजेच की NPA म्हणजे सबस्टँडर्ड वर्गवारीत समाविष्ट असलेल्या व नंतर संशयित किंवा बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्जदारांना सुद्धा ही योजना लागू होणार आहे। फक्त कर्ज फसवणूक किंवा गैरव्यवहार करूनच घेतलेल्या कर्ज प्रकरणाची संबंधित कर्जाविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी कारवाईला कोणतीही बाधा न येता सदर कर्जदार हा योजनेसाठी पात्र राहणार आहे। आता याच्यामध्ये कोण पात्र आणि कोण अपात्र राहणार आहे, तर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनी उल्लंघन केलेल्या किंवा आदेशाचे उल्लंघन केलेल्या कर्ज याच्यामध्ये अपात्र राहणार आहे। ज्यांनी नागरी कर्ज बँकेचे म्हणजेच की बँकेचे आजी माजी संचालक त्यांचे हितसंबंध किंवा त्यांचे नातेवाईक या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। पगारदारांच्या मालकाशी जर पगार कपातीचा करार असलेला असेल तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जमाफीसाठी सदर योजना लागू राहणार नाही, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये काही अपवाद देण्यात आलेले आहेत। एक रकमी कर्ज परतफेड योजनेच्या तडजोडीची रक्कम जर 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणाला सदर योजना लागू करण्यासाठी सहकार आयुक्त किंवा निबंधक सहकारी संस्था राज्य मंडळ म्हणजे की महाराष्ट्र राज्य पुणे यांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे। योजनेची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत राहणार आहे। याच्यामध्ये 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत प्राप्त झालेल्या कर्जवारीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। योजनेची व्याप्ती काय असणार आहे? ही योजना सर्व प्रकारच्या व्याजकरिता की दिलेली तात्पुरती उचल मर्यादा लिमिट बिल डिस्काउंट इत्यादी आर्थिक सवलतीचा सुद्धा लागू होणार आहे। कोणत्याही कायद्याअंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम 101 अन्वये वसुली दाखला प्राप्त केलेली रक्कम 91 अन्वये निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांना सुद्धा ही योजना लागू राहणार आहे। जिथं कर्जदारांची एकपेक्षा जास्त कर्ज खाती असतील त्याच्यापैकी एखादा कर्ज खातं NPA मध्ये जर असेल तर एखाद्या कर्ज खाते समूह कर्ज म्हणून NPA मध्ये ग्राह्य धरल्या जातील आणि सर्व कर्ज खात्यांना एक रकमी कर्ज परतफेड सवलत योजना दिली जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत तडजोडीचे सूत्र देण्यात आले आहेत, ज्याच्यामध्ये सबस्टँडर्ड, डाऊटफुल 1, डाऊटफुल 2, डाऊटफुल 3 आणि बुडीत अशा प्रकारचे वर्गवारी करण्यात आलेले आहे। ज्याच्यामध्ये 12 महिन्यापर्यंत, 12 महिन्यापासून पुढील 36 महिन्यापर्यंत, याच्यानंतर 36 महिन्याच्या वर आणि जी बुडीत झालेले कर्ज आहेत अशा सर्व प्रकारचे वर्गवारी असणार आहे। याच्यानुसार प्रत्येक कर्जासाठी वेगवेगळ्या तडजोडीचा तयार ठेवणार असल्याचा आहे। तडजोडी दर काय असावेत याबद्दलची, याचप्रमाणे बँकेने कारवाई कशी करायची, परतफेडीची कालावधी किती द्यावी, सुरुवातीला किती भरायचे, नंतर कशा प्रकारे हप्ते पडले जातील याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। तडजोडीची जी काही सूत्रे असतील ती सूत्रसुद्धा या GR नुसार संपूर्ण सांगण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारच्या नियमानुसार या तडजोडीनुसार आता राज्यातील नागरी सहकारी बँकेना थकीत कर्जदारांना ही एकरकमी रक्कम परतफेड योजना राबवली जाणार आहे। 31 मार्च 2027 पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये तडजोड झाल्यानंतर किमान पहिल्या महिन्याच्या आतमध्ये 25% रक्कम ही कर्जदाराला भरावी लागणार। त्याच्या पुढील जी काही रक्कम असेल ती रक्कम हप्ते पाडून त्या कर्जदाराला दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय दिलासादायक हा निर्णय घेऊन
योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे. हा GR आपण maharashtra.government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.